अघोरतंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत मंत्र जाप करूनही त्याचा आपल्याला फायदा भेटत नाही. कारण का? मंत्र जाप करून फायदा का भेटत नाही? सर्वप्रथम गोष्ट अशी की आपण गुरु धारण केलेला नसतो आणि त्यात आपण मनाला येईल ते मंत्र पुस्तकात वाचून किंवा मोबाईल वरतून बघून आपण जाप करत असतो. ते जाप करून त्याची सिद्धी भेटत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते फलित होत नाही. ऑनलाईन किंवा मोबाईल वरून किंवा पुस्तकात जर मंत्र जाप करून जर सिद्धी भेटत असती तर कोणी जगात गुरु केला नसता. दुसरी गोष्ट, ज्यांना गुरु आहे त्यांचे सुद्धा मंत्र जाप केले तरी सिद्धी होत नाही. त्याच्या मागं कारण असं की योग्य गुरु धारण न केल्यामुळं, ज्या गुरूंना मार्गदर्शनच करता येत नाही, ज्यांना स्वतःला अभ्यास नाही येत, याबद्दल माहित नाही काही, या क्षेत्राबद्दल काही जास्त ज्ञान नाही, असे गुरु धारण करून लोक त्यांच्याकडून साधना घेतात आणि मंत्र घेतात आणि जाप करतात. तर चांगले परिणाम व्हायच्या ऐवजी दुष्परिणाम सुरू होतात. कौटुंबिक वाद होतो, घरात लक्ष्मी टिकत नाही, अन्य अनेक कारण घडत असतात. मंत्र जाप सिद्धी करण्यासाठी मंत्राची माहिती असावी लागते. त्याच्याही मूलभूत गोष्टी असतात ज्या पाळल्या पाहिजेत. काळेश्वरी असो, अन्य देवी देवता असो किंवा अनेक ग्रामीण देवी देवता असो, यांचे जे मूळ मंत्र असतात त्या मंत्रांचा जाप करायची विधी-विधान ही सर्वप्रथम माहिती पाहिजे. तो त्या क्षेत्रातला वर्चस्व असणारा गुरु असला पाहिजे, तर त्या गुरुकडनं सिद्धी करून घेता येते. गुरुचं मार्गदर्शन असणं हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या वेळेस काही गोष्टी घडतात, काय अनुभव येतो, त्या अनुभवानुसार तो गुरु मार्गदर्शन करत असतो. आम्ही योग्य ते मार्गदर्शन करू. ज्यांना कुणाला आमच्याकडून मंत्रांचं संपूर्ण ज्ञान, मंत्र कसा जाप करायचा, मंत्रांची सिद्धी कशी करायची, गुरु नसताना जाप कसा करावा याचा, गुरु असताना देखील कसा जाप करायचा, ज्यांना कुणाला योग्य मार्गदर्शन भेटत नसेल अशा लोकांना आमच्याकडून मार्गदर्शन भेटेल व आम्ही त्या क्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती देऊ. किमान एवढं तरी ज्ञान देऊ जेणेकरून तुम्हाला कोणी फसवू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या मार्गाने सरळ चालाल. व अनुभवी मंत्र देऊ, अनुभवी गोष्टी सांगू, आमचे अनुभव तुमच्याशी आम्ही बोलू, सांगू. ज्यांना कुणाला तंत्रमंत्र मध्ये रुची असन, ज्यांना कुणाला देवी देवतेमध्ये रुची असन, ज्यांना साधनेमध्ये रुची असन, ज्या लोकांना शिकायचं असेल अशा लोकांनी आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू, शिकवू आणि योग्य ते ज्ञान देऊ. धन्यवाद.